तुला दिसली का? वाजतंय कुठं तरी. तर बघा इकडे आता हे एवढे कपडे धुवून झालेत बादली भरून आणि मी अजून एकदा लावलेत, जे की नवीनच आहे त्या साड्या वगैरे घातलेल्या. तर ते सेपरेट लावले त्या उगाच त्याचा ह्या सगळ्यांची घाण त्याला लागू नये म्हणून. आणि आता फक्त सोनूची पॅन्ट राहिली ती मला घासून काढायची. आणि भांडे आणलेले मग त्याचा खेळा बघा, हे बघा असा सुरू झाला. चाललंय मॅडमचं ते खेळायचं. इतकं गरम होतंय ना भयानक. 2 फॅन लावल्याशिवाय आम्हाला घरात काही जमत नाही एका फॅननी. ह्या फॅनची काही इतकी हवा लागत नाही कारण तिचं स्पीड वाढवायचं बटन नाही आमच्याकडं. म्हणजे आहे पण आता ते कुठे गेलं माहीत नाही, आम्ही त्याला काही जोडलेलं नाही आहे त्यासाठी. तर असं चला आता टाकते एवढे कपडे बाहेर नेऊन वलनीवरती आणि मग बाकीचे करते. लय गरम व्हायला लागलं आहे. लाईटीने साथ दिली म्हणून एकतर बरं आज, नाही तर दुपारची लाईट इतकी ताप देते या ना की बसच. आता झाली दुपार आणि आम्ही आता मॅगी बनवली. त्याचं कारण पण सांगते. सोनू खाली बसून खाते. तू नाही दिसत बाळा, जा तिथं बस. हां, सोनूची ती आहे आणि माझी आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगते काय झालं. आज आम्ही स्वयंपाकच बनवला नाही आणि तिथं माझ्या नवऱ्याची चुकी आहे ना, माझी चुकी नाही आहे तिथं. तर ते सांगते. आधी हे खाऊन घेतो आणि मग बोलूया कारण भूक लई लागली आहे. सोनूनं तर ना कोरडीच खायला सुरुवात केलेली म्हणून मी तिला बनवलं. तर अर्धे कपडे सुकट टाकले बाहेर आणि अर्धे आता मशीनमधून काढायचे झालेत. तर मशीनचं टोपण उघडून ठेवते, नाही तर वास यायचा. बघितलंच नाही मी, सोनूनच बंद केलेली मशीन. ओकेच झालेत. ही पांढरी साडी ना लास्ट टाईम कधी धुतली मला आठवतच नाही. ती खराब झालेली भरपूर म्हणून त्याला पण मशीनला लावून ठेवली. तर चला आता खाते. तर चला आता आवरून रेडी झालं. आता निघतो जिकडे चाललं आहे तिकडे. तुम्हाला कळायचं आहे, कालच सांगितलेलं की मी मम्मीकडे जाणार आहे. त्याचं कारणच आहे तिथं, मग तिथं गेल्यावर सांगते काय आहे ते काय नाही ते. तर चला. तर खायला घ्यायला आलो. भजी काय भेटली नाही ते आम्हाला. आम्ही फक्त वडापाव घेतलं तर, कारण जर वेळेस आम्ही जातो ना तर आमच्या गावात फक्त एकच दुकान आहे, ते जास्तपर्यंत बंद होऊन जातं. त्यामुळे इथंच घेऊन आलो आहे आता, म्हणजे इथूनच घेऊन निघालो आहे आता. तर आम्हाला कुठंच काय भजी वगैरे काय भेटलेली नाही ती. तर आता पुढं बघू, एक दुकान आहे तिथं भेटली तर बरे, नाही तर ती तर दुकान 4 वाजताच बंद होता. तर आता बघू एकदाशी जाऊन तरी बघूया. आणि हे स्टेशन बघून समजलं असेल मी कुठं राहते. आधी मी इथं राहत होती रेंटने, पण आता आम्ही आमच्या गावाला गेलो. म्हणजे जास्त लांब नाही आहे आमचं गाव, इथून जवळच आहे. तर चला आता इथं मेन रस्त्याला आलो ना, इतकं असं वाटतं नकोच, इतकी धूळ उडते. जोपर्यंत आम्ही आमच्या रस्त्याला म्हणजे पेडगाव रस्त्याला लागत नाही. थांब आता पुढे गेल्यावर बोलते. तर ना ह्या रस्त्याला लागत तोपर्यंत छान वाटत नाही, कारण ह्या रस्त्याला एक पण गाडी नसते आणि धूळ तर अजिबातच नसते कारण गाड्याच नसते. त्या रस्ता पण ना भारी आहे. त्यामुळे तर वडूजमध्ये ना लय बेकार अवस्था होती. रस्ता तर अजिबात चांगला नाही, खड्ड आणि सगळा उकरलेला आहे आणि धुरळा पण जास्त असते, त्यामुळे नको वाटतं. तर ह्या रस्त्याला मला लय भारी वाटतं. हा रस्ता खूप चांगला आहे कारण ह्या रस्त्याने कोणीच जात नाही. आम्हाला वाटते आम्हीच जात असेल आमच्या गावाला. नाहीतर तिकडून एक रस्ता आहे ना, तिकडं पण भरपूर वाहनं बिनं असतात. तर चला आता मला तिथं जाऊन स्वयंपाक करायचा आहे. मला स्वयंपाक करायचा व्हायचा की तिथे गेल्यावर, कारण कुठलं सामान कधी काही सापडत नाही. पण काय करणार आता, मम्मी गेली कामाला त्यामुळे मला करावं लागलं. वाऱ्याचा आवाज जास्त येत असतो. आम्हाला भजी काय कुठे भेटले नाही ना, वडापाव काय नाही. फळं बिळं तर खूप नाही आहेत कारण मला भूक लागली. रस्ता किती सुपरफास्ट आहे बघा. एक सुद्धा खड्डा नाही का काय नाही, अजिबात नाही. गाड्या बिड्या नसते त्या, येऊन जाऊन फक्त सकाळची जी माणसं चालायला वगैरे गेली असतील का नाही तेवढीच, बाकी काही नाही. जास्त गाड्या वगैरे काही नसते. आम्हाला भेटली नाही तर आम्ही आता इथे थांबलोय प्रॅक्टिस घ्यायला. खुश आहे का तू? ती खुशच असते. तिला घर सोडलं का नाही कुठं पण जाऊ दे ती खुश असते. पण तुला सगळ्यात जास्त कुठं जायला आवडतं? मामाच्या गावाला. तर चला आता घेतो इथनं प्रॅक्टिस आणि निघतो.
सकाळ झाली, रात्री का शूट घेतलं नव्हतं, नंतर स्वयंपाक वगैरे करायला गेलो, मग नाही घेणं झालं. खाल्लं पिलं 11 वाजले होते जेवायला. म्हटलं जाऊ द्यात, आणि तुम्ही म्हणता माहेरचं पण दाखवत जा. तरी आहे नवीन घर, खाली आहे ते जुनं घर आहे तिकडंच, तर तुम्ही बघितलेलंच आहे, पण तरी पण एकदा दाखवीन. आता खाली चाललो आहेच आम्ही, आणि मी जाणार नाही, हे जाणार आहे, तर मी राहणार आहे. आणि इथं का आलो आहे ते सांगते तुम्हाला. आम्हाला पुण्याला जायचं होतं, ह्यांनी नेलं नाही, यांना सुट्टी भेटली नाही म्हणून. तर आता म्हटलं मला इथं राहू द्या, आणि मी राहणार आहे, मी जाणार नाही. तुम्ही बघायला जाता इकडचे व्हिडिओ भारी भारी. तर चला दाखवते घर. हे आहे बाहेरचं, अजून काम राहिलं आहे. इकडं आहे टॉयलेट, आतमध्ये आहे बाथरूम. हाय आहे हॉल. कपडे बिपडे सुकाय टाकले, त्यामुळे अर्धा अर्धा दाखवते, नंतरनं संध्याकाळी चांगलं दाखवते जेव्हा कपड्यांच्या घड्या बिड्या घातल्या तर. असं का बघताय? हा आहे हॉल. इकडं पाण्याचे भांडे ठेवलेत, आणि इकडे पण कपडे टाकले. तरी हे आहे भावाचे बेडरूम. आमच्यासाठी रूमच नाही काढली यांनी. हा हॉल, इकडं बेडरूम, इकडे किचन, आणि इकडेच आहे बाथरूम आंघोळीचं. तर अजून काम बाकी आहे. आणि हे पहिले तर तुम्ही बघितलेलंच आहे, पहिल्यांदा दुकानासाठी ह्याच्यासाठी काढलेलं. म्हणजे अशा टोटल 5 रूम आहेत, ह्या 2 आणि ह्या 3. आणि एकाचा बघते मी येणार नाही, काय करायचं आहे ती करा. आणि इकडनं एंट्री, म्हणजे इकडून पण एंट्री, इकडेच भारी आहे तिकडच्यापेक्षा. वटा बिट्टा सगळं मस्त आहे. इकडं अजून काय केलेलं नाही. सरा माझं आम्ही निघालो या, जेवलो. इथं मम्मी भाकऱ्या करते बाहेर, आणि आमचं खालचं घर आहे. बघितलं बऱ्याच जणांनी, पण असतेच कमेंट, पण माहेरचं पण दाखवत जा. तर आधी ती आतली एकच खोली होती, नंतर हे बांधलं ना, आता तिकडं बांधले. तर चला आता जाऊ का? हो हो, ही दारला का जातो आता ना कामाला, जाऊ ना. तर चला घरी आलो आहे आता, म्हणजे भरपूर वेळ झाला आलेला, पण शूट काही घेतलं नव्हतं. थोडंसं व्हिडिओ अपलोड केला, थंबनेल टायटल सगळ्या गोष्टी देऊन ठेवल्यात. आता तो आपला 12 वाजता ठीक व्हिडिओ येईल, म्हणजे तुम्ही बघितलाही असेल कालचा व्हिडिओ. तर असं चला, आता तुम्ही म्हणसाल की तू तर राहणार होतीस ना, कशी काय आली? तर हो, मला राहायचं होतं. मी कपडे वगैरे काही घेऊन गेले नव्हती बरं का, पण माझे कपडे वगैरे आहेत, त्यामुळं कपडे घेऊन जायची गरज नाही. आणि सोनूची नेते मी, पण सोनूची पण जी रोज घालायची आहे ती का नाही, ती आहे ती तिथं, आणि आम्ही तिथून तर आम्ही कुठं बाहेर जाणारच नाही की नवीन कपड्यांची गरज पडेल. त्यामुळं राहण्याची इच्छा झालेली माझी. मी इथनं घरून ठरवून गेले होते, मी कपडे नाही नेणार. कपडे घेऊन जायचं म्हणलं तर नवऱ्यानं माझ्या कॅन्सलच केलं असतं. राहू दे जायचं, मी एकटाच जाऊन येतो असं म्हणलं असतं. म्हणूनसाठी मी त्यांना घरी म्हणलं की ओके मी नाही राहत, येते माघारी. पण तिथं जाऊन मला खरंच राहायचं होतं, पण यांनी मला नाही ठेवलं. तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये ते कसं बघत होतं. ही जाऊ तर बघा. तर तुम्ही बघितलं ती कसं बघत होतं माझ्याकडे, त्यामुळं नाही राहिलं. म्हणजे त्याचं म्हणजे म्हणायला लागलं नीट आली, नीट चल, घरनं सांगायचं होतं, मग आलोच नसतो, इथून पुढं म्हणशील का चल, असं झालं. मग म्हणलं जाऊ दे यार, खरंच चांगल्यापणी आलं आहे तर चांगल्यापणाने गेलं पाहिजे, नको भांडणं करायला, म्हणून आले. टिकली बघा मी किती मोठी लावली, कारण माझी टिकलीच घावन आहे 000ची. असं चला, असू दे आता, वेळेला काहीतरी असलं म्हणजे बाद झालं. काय अवतार करून घेतला या. चाप नाही का केसांना? मग केस कुठं येते? केस हितली पुढची येते ती, आणि चाप हिथं लावलाय. आणि मला बांगड्या वगैरे काढून ठेवायचे होते त्या दिवशी यात्रेसाठी घातलेल्या. अजून आंघोळ बिंघोळ स्वयंपाक या सगळ्या गोष्टी आहे. आणि सोनूला शाळेत आज सोडवणार नाही, कारण स्वयंपाक आंघोळ होतोपर्यंत कधी 11-12 वाजता समजायचं पण नाही. त्यामुळं, आणि तुम्ही बघितलं असेल मागच्या 2-3-4 ब्लॉगमध्ये, तर म्हणजे 2-3 ब्लॉगमध्ये तर ती नसेल शाळेत गेलेली दिसली. पण तेव्हा मी ब्लॉग शूट घेतलं नव्हतं, कारण मला लोड होत होता कामातला तिला, आणि रोज काय तेच दाखवायचं, आणाय गेलेलं सोडायचं असं, म्हणूनसाठी ते नव्हतं घेतलं मी. पण ती शाळेत गेलेली, मला वाटते काल 2 दिवस तर सुट्टीच होती, शनिवार रविवार, आणि त्याच्या आधी गेले असेल शाळेत ती. हां, असं काहीतरी झालं होतं. तर चला, लागते मी माझ्या कामाला आता. कपड्यांच्या घड्या घालायच्या इथे हितल्या, आणि तिकडे थोडीशी काय जी नवीन आहेत ना, ती धुतलेली कालची, ते कपड्यांच्या घड्या घालून ते काल रात्री गडबडीत आणली, नशीच ठेवून गेली होती.
भांडे वगैरे घासलेले आहेत, पण थोडीफार पडलेत ती घासून घेते, पाणी लावते आणि भांडी घासते. आणि नंतर आता काय पीठ वगैरे नाही, त्यामुळं स्वयंपाक नाही, पोहे बनवते. आणि आज आणतील ते दळण. आणि मम्मीनं अंडी वगैरे दिली तेच विकत घेऊन खाते, तरी पण आम्हाला ती सगळ्या गोष्टी देत असते. ते आम्हाला तिकडं काही शेती वगैरे नाही आहे, असंच रोजगार करून खाणं किंवा असंच चाललं असतं आमचं. पण छान आहे, सुखी समाधानी आहेत सगळे, बस अजून काय पाहिजे. आणि झाडं घेतली तर पप्पा म्हणते की तुला एक झाड नाही त्यातलं गुलाबाचं, पण म्हटलं नको, काय करायचं आहे, तिथं आहे ते ठीक आहे. मम्मीनं ते आता त्यांचं घर बांधलं आहे ना, मग त्याच्या पुढं लावायला घेतली तिनं, मी कशाला आणू म्हणलं, आमच्या इथं भेटतात भरपूर, पण माझा नवरा म्हणतो नको घ्यायला, असं असतं या. मला पण झाडांची लई आवड आहे. बघितलं असेल तुम्ही, मला कमेंट करायची की मम्मीच्या तिकडचं पण थोडं दाखव. थोडंसंच घेतलं आहे. माझा विचार होता की मी आज राहणार आणि म्हणजे 2-3 दिवस राहील मी आणि घेईन छान छान तिकडचे पण व्हिडिओ असं. पण हे म्हणले नको. नंतर माझ्या पण मनात आलं की मम्मी रानात जाती, पप्पांचं काम सुरू असतं, मग मला पण करमणार नाही, त्यापेक्षा आलेले बरे, म्हणूनसाठी आले मी इकडं. राहायचं होतं मला खरंच. ह्यांनी मला पुण्याला घेऊन गेले नाही तर, म्हणजे त्यांना सुट्टी नव्हती बरं का, त्यांनी बळणं नव्हतं केलं, त्यांना सुट्टी नव्हतीच, त्यामुळं आम्हाला जायला भेटलं नाही. आत्ता पण आम्ही गेलो होतो ना, तेच कामावून आले संध्याकाळी, बघितलं असेल तुम्ही 5:30 वाजलेल्या, आणि मग आम्ही गेलो होतो. सुट्टी त्यांना भेटतच नाही. जर सुट्टी भेटल्यास तर गेलो असतो पुण्याला, पण नाही झालं जाणं, जाऊ दे. पण मला जायचं होतं, कारण मला तुळशीबागेत जायचं आहे, मला भरपूर सारी खरेदी करायची. माझं दुसरं काही हे नव्हतं जाण्याचं, कारण आपण असं ठरवून जात नाही. आता वाढदिवसाचं निमित्त होतं म्हणून जाणार होतं. आता एरवी आपल्याला कोणी बोलवलं तरी आपण काय म्हणणार, आता काही कारणच नाही आणि कशाला येऊ, असं होतं. माझा नवरा म्हणला पुढच्या महिन्यात घेऊन जातो तुला, आता बघू किती नेतं आणि किती नाही येते. नक्कीच होते, मी बोलायला लागलं का भरपूर साऱ्या गोष्टी बोलते. चला पहिल्यांदा बांगड्या काढते, कारण कलर जायचा ह्याचा. नवरा पहिल्यांदा म्हणतो हे काढून ठेव, कशाला घातलं असलं. ती बी घाई चालली व्हिडिओ बंद करायची.